गणपति देवा गजाननं शोक विनाशककारकं तुम्हें नमामि उमासुतं। हे गणनायक नमः नमः गणपति देवा गजाननं शोक विनाशककारकं तुम्हें नमामि उमासुतं। हे गणनायक नमः नमः गणपति देवा गजाननं शोक विनाशककारकं तुम्हें नमामि उमासुतं। हे गणनायक नमः नमः गणपति देवा गजाननं शोक विनाशककारकं तुम्हें नमामि उमासुतं। जो आनंदी आनंद झाला, जो जो सीतम कृष्ण शरणाला, नव दुर्गा आली बैलाच्या नव दुर्गा, जो जो आनंदी आनंद झाला, जो जो आनंदी आनंद झाला, जो जो सीतम कृष्ण शरणाला, जो जो आनंदी आनंद झाला, जो जो आनंदी आनंद झाला, जो जो सीतम कृष्ण शरणाला, जो जो आनंदी आनंद झाला, जो जो सीतम कृष्ण शरणाला। शिवशरणम्मा परम गुरु जन्म मरणापासून तारू, शिवशरणम्मा परम गुरु जन्म मरणापासून तारू, आनंदी आनंद झाला, जो जो सीतम कृष्ण शरणाला, जो जो आनंदी आनंद झाला, जो जो सीतम कृष्ण शरणाला, जो जो आनंदी आनंद झाला, जो जो सीतम कृष्ण शरणाला। कर्नाटकात जन्म घेतली, कर्नाटकात जन्म घेतली, सोलापुरात अवतरली, सोलापुरात अवतरली, जो सोलापुरात अवतरली, जो पहिल्या दिवशी आनंद झाला, पहिल्या दिवशी आनंद झाला, ताळविण्याचा गजर केला, ताळविण्याचा गजर केला, जो सिद्धेश्वर 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 टाळे टाकते म्हणून रंगनाथरावांचं नाव घेते, आज सिद्धेश्वराचा पाळणा आहे म्हणून आता सन्मान करा। सिद्धेश्वर सिद्धेश्वर महादेव महादेव सिद्धारूढ 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 विठ्ठल 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 नरसम्मा नरसम्मा शरणेश्वर 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 माझी पाठ शिवशरणमा शिवशरणमा माऊली करंडाला मोत्याची जाळी, चांदीच्या करंड्याला मोत्याची जाळी, भीमाशंकररावांचं नाव घेते, अंबिकावर आली पाळी, नाव घ्यायला गेलं
सिद्धार्थ सिद्धार्थ कुर शरणेश्वर 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 ना नाव सांगतो द्राक्ष झाडावर पंचदळ पक्षी सर्व मंडळ आहे का महालक्ष्मीच्या डोळ्यात हळदी कुंकाच्या वाजता सहस्रांचं नाव घेते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा म्हणजे व्यासो नारायण किंवा गुरुपौर्णिमा जे परमपदाला जाऊन पोचलेले असतात आणि जे साक्षात परब्रह्म रूप झालेले असतात त्या लोकांचे जन्म गुरुपौर्णिमेला किंवा यासो पौर्णिमेच्या दिवशी होत्यात आणि त्या लोकांना अनुभवता ते परमपदाला जाऊन पोचलेले असतात. म्हणून आज यासो नारायणाला 18 पुराणाचा आणि यासो नारायणाने गीता देखील लिहिले, गणपतीने लिहिले आणि व्यासाने सांगितले जे करू नका. व्यासाने काय केले, गीता सांगितले आणि गणपतीने भगवद्गीता लिहिले. म्हणून कसं लिहिले एक मी तेलगू अभंग केलेला आहे. मग हे ज्ञान कुणापासून आला आणि हा ज्ञान कसा आला आणि हे कोण प्रकट कोण केलं आणि ज्ञान कोण सांगितलं आणि लिहिलं कोण आणि सांगितलं कोण, कोणासाठी हा विद्या ब्रह्मविद्या भूलोकावर आला हे अजून कोणालाही माहिती नाही. म्हणून आज यासाचा जन्म कसं झाला ते काय नाही ते तुम्हाला त्याच्यामध्ये सांगते. तेलुगूमध्ये गावन केलेलं आहे. अंगारुनी पूजा जगमंतानी पूजा ध्यान मुसेस्तारो जगमंतानी पूजा ध्यान मुसेस्तारो निव्योरदी ध्यानं चेष्टौ श्री शंकरा దేవుని బోధ చెప్పరా నింటాను తెలుసు
गुंतनु महादेवा मग महादेवाला पार्वतीच्या हे परमेश्वरा जग सगळं तुमचं ध्यान करतात, जग सगळं तुमचं पूजा करतात. ब्रह्मलोकामध्ये तुमचं ध्यान, विष्णू लोकामध्ये तुमचं ध्यान, स्वर्ग लोकामध्ये तुमचं ध्यान, भूलोकामध्ये तुमचं ध्यान, पाताळ लोकामध्ये देखील तुमचं ध्यान, त्रिभुवनामध्ये तुमचं ध्यान पूजा चालू आहे. चालतंय कोणाचं? शंकराचं. जगमंता मी पूजा ध्यानम जे असतात. मग जग सगळ्या देवांचं तू देवा तुझं ध्यान करतात आणि तू डोळे झाकून तू कुणाचं ध्यान करतो रे? हे शंकरा, हे प्राणेश्वरा, हे प्राणनाथा. आणि त्या देवाचं मना थोडं बोध मला तू कर. असं कोण प्रश्न केला? पार्वतीने शंकराला प्रश्न केले. मग शंकराला प्रश्न केल्यावर मग तेव्हा शंकर काय म्हणतो? अगं तुम्हाला नेहमी सांगत असते 184 योनीला म्हणजे मानव जन्म हा श्रेष्ठ आहे. आणि 4 योनी काढलं ना मग जे 80 योनी आहेत ना ते सगळ्या अवस्थेमध्ये त्यांना 2 अवस्था आहेत आणि देवांना 1 अवस्था आहे आणि माणसाला 3 अवस्था आहे. म्हणून परमेश्वर सांगतो 84 योनीला 80 योनीला 2 अवस्था आणि 4 योनी म्हणजे कोण? मानव. 1 योनीला 3 अवस्था. 3 अवस्था म्हणजे काय? जागृत, स्वप्न आणि सुसुप्ती. हे 3 म्हणू नका, बोलू नका. म्हणजे 3 अवस्था. पार्वती हे ब्रह्मबोध इथं सांगता येत नाही. मग का? विषय आनंद देवाला माहिती आहे आणि गाढव पुत्र्यांना विषय आनंद माहिती आहे आणि ब्रह्म आनंद माहिती नाही. फक्त विषय आनंद, झोपीचा आनंद गाढव पुत्र्यांना आहे आणि मानवाला विषय आनंद, झोपीचा आनंद, ब्रह्मानंद हे 3 आनंद आहे. कुणाला? मानव आहे. ते थोडक्यामध्ये तुम्हाला सांगते. मग व्यासाचं पौर्णिमा एवढं धन्य का मानले? व्यासाचा जन्म का एवढा मोठा झाला? कशामुळे झाला? हे कोणामुळे विद्या भूलोकावर आलं आणि कुणाला ही माहिती नाही. मग तेव्हा मग पार्वतीला म्हणाला, हे पार्वती मी ज्या देवाचं ध्यान करतो त्या देवाचं तू चिंतन करा, ऐकती म्हणतीच तू धन्य आहेस. तू जन्माला आली धन्य आहेस. परंतु मग ते शिवाने करू लागला. पहिलंच ते माया विषय, ती महामाया. सगळ्याच्या ठिकाणी मोह रूपाने माया आहे आणि सर्व ठिकाणी निद्रा रूपाने माया आहे आणि सर्वांच्या ठिकाणी भक्ती रूपाने माया आहे आणि श्रीमंत लोकांच्या घरात लक्ष्मी रूपाने माया आहे आणि प्रत्येकांच्या हृदयामध्ये प्रेम रूपाने माया आहे. माया जशी ब्रह्म जसं अणुरेणू तरंग कष्टाच्या ठिकाणी आहे आणि तसंच माया ही तशीच आहे. मग ती माया निद्रा रूपी तमोगुणवान आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. सत्वगुण महात्म्याच्या रूपाने महात्म्याच्या हृदयामध्ये ज्ञानीचे हृदय वशे देवी भगवती सहा बलमित्रस्य महामाया मोहाय. म्हणजे महात्म्याच्या रूपामध्ये भक्ती रूपाने माया स्थायिक आहे
आणि श्रीमंत लोकांच्या घरामध्ये लक्ष्मी रूपाने स्थायी आहे आणि साधारण प्राण्याच्या ठिकाणी काम रूपाने प्रेम रूपाने स्थायी आहे, लोक रूपाने स्थायी आहे. कोण? महामाया. असे महामाया सत्वगुणातनं प्रगट कुठे झाली? महात्म्याच्या ठिकाणी. तुमची गौरव म्हणत होती तुमची आजी, मी तुम्हाला रोज जेव घालते घास, देवा रूपाने माया तृप्ती झाली आणि देवाच्या रूपाने चैतन्याच्या रूपाने ब्रह्म तृप्त झाला. दोन्ही रूपाला मी तृप्त ब्रह्म तृप्त. मग तेव्हा काय झालं मला सांगते. मग माया घरघर निद्रा झोपी गेली. पार्वती निद्रा गेली. अरे बापरे म्हणा, हा ब्रह्मविद्या मुली आपल्या भूलोकामध्ये ब्रह्मविद्याचा पत्ता नव्हता. मग असलं विद्या कोण सांगला? माझा भाऊ कोण? शंकर. आणि हा विद्या नुसता व्यक्त जाणार आहे की काय करा म्हणून पटकने विष्णूने मत्स्य अवतार धारण केला. कोण? मत्स्य अवतार. माझ्या भावाचं विद्या असं प्रेम होतं त्यांच्या ठिकाणी. कोणा ठिकाणी? भावंड्याच्या ठिकाणी. हरी हरा नका करू भेद, हरिहर दोन्ही एकच आहेत. बघा कसं त्या भावाचं विद्या वायपट जात म्हणून पटकने काय झाला? विष्णू मत्स्य अवतार झाला. मग मत्स्य अवतार होऊन मग पार्वती झोपी गेल्या. मग मत्स्य अवतार धारण केलेला विष्णू चार वेद अद्वैत ब्रह्मविद्या ऐकू लागला. कोण? मच्छिंद्रनाथ. मग अद्वैत ब्रह्म मच्छिंद्रनाथ म्हणाला. मग तेव्हा जया जयम पार्वती मध्ये शिवा स्वामी महाराज की जय. एवढं म्हटल्यावर जया जयम पार्वती म्हटल्यावर काय पुढचे सुरू झाले. मग तेव्हा पार्वतीला शेड लागे. आता माझ्याची ती देई अनुमोदन कधी ते विधान हाळू हाळू मूळ माया तू सावरी सकल प्राण्याच्या हृदयी राहिलीच पुढे त्यांचे स्वरूप मिळविलीच धुळी. आता माझ्याची ती देई अनुमोदन. मग तुम्ही स्वरूपाशी आलेल होण्यासाठी पहिलं महामायाला तिरस्कार करू नका. कुणाला करू नका? मग तेव्हा काय झालं? मग पार्वती झोपी गेल्या. पार्वती झोपी गेल्यावर मग श्री विष्णूने मत्स्य अवतार धारण करून म्हणाले. त्यांना दयादयन पार्वती म्हटले शंकराने. भक्त झोपी गेलेली आहे बाया. कोण? महामाया जगन्माता पार्वती. मग म्हटलं कोण हो? म्हटलं एवढे मी 4 वेदाचं सार मी अद्वैत ज्ञान सांगितलं. कोण हो? म्हटलं. मग ते ज्ञान द्यायचे. धर्म जागोस देवाचा देवा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याची नाम मी उच्चारी. धर्म जाग करणारा दृष्टी द्यावा.
धर्म जाग म्हणजे काय? तुमचं धर्म काय आहे, तुमच्या स्वरूपाला ओळखून घेणं हा तुमचा धर्म आहे. त्याला सोडून जगामध्ये धर्म नाही. तुमच्या स्वरूपाला तुम्ही ओळखणं हा धर्म आहे आणि तुमच्या स्वरूपाला तुम्ही विसरणं हा अधर्म आहे. देया मी म्हणणं अधर्म आणि तुमच्या स्वरूपाला तुम्ही ओळखणं हा धर्म. तेव्हा तुमच्या हाताला तुमच्या ओळखून येतं. मग तेव्हा पार्वती हे काय म्हणणार? मग ज्ञान दृष्टीने शंकराने डोळा ओरडला. तू आला काय बाबा म्हणला? आलाच का? शिवनी ज्ञान गीता गंगा जे शिनावो, शिवनी ज्ञान गीता गंगा जे शिनावो, त्याला सुकुन शिवडू ना प्रिया सोदरुडू, हरे कृष्ण प्रगतींचुरा, हरे कृष्ण प्रगतींचुरा, ई गीतानी जळमुकू बोधिंचरा. हे प्रिया सोदरा, आपण भावंड्यामध्ये भाऊभावामध्ये आपण किती कल्पना, किती विकल्प, किती संकल्प, परब्रह्म विष्णू महेश एक जीवाने एक अंतःकरणाने त्यांना विष्णू अवतार घेतला तर शिव शिष्य आणि शिवाने अवतार घेतला ना विष्णू शिष्य, असे नाते होते त्यांच्या ठिकाणी. कोणा ठिकाणी? दोघा भावंड, तिघा भावंड्याच्या ठिकाणी. हे पोरगाला ना तो उचलणार, हा पोरगाला ना हा उचलणार. गुरु शिष्य एकमेकामध्ये बोल नका, एकमेकामध्ये त्यानेच गुरु शिष्य होणार आणि जगाचं उद्धार केलं. हे सोदर म्हणजे कन्नडमध्ये भावाला म्हणतात. हे प्रिया सोदरा, तू कशाला तू लपून बसला? तू माझं ज्ञान तू घेतला, चोरला, हे मी संपूर्ण करून घेतलो. म्हणजे व्यासाचा जन्म कसा झाला ते फक्त 11 पुराण लिहिले म्हणून नाही. हे शिवाने सांगितलं. पार्वती झोपी गेली, वायपट जाऊन म्हणून विष्णूने अवतार घेतले. कशाचा अवतार घेतले? मच्छिंद्रनाथाचा अवतार घेतले. मग घेतल्यावर मग तेव्हा म्हणतात शिवनी आज्ञाने विष्णू प्रगतींचे. शिवाचा आज्ञा, माझ्या मोठ्या भावंड्याचं मला आज्ञा आहे, मी अवतार घ्यावं म्हणून. कोण अवतार घेतला? व्यासो नारायणाने अवतार घेतला. मग हे ज्ञानाचं थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलं. मग हा ज्ञान, मग आता कोण घेणार हो एवढं मोठं ज्ञान, एवढं अमोलिक ज्ञान, राजविद्या राजगुह्य पवित्रमेव विधीयते. हे गुह्य विद्या आहे आणि राजा कल्पनाची विद्या आहे. हो साधारण विद्या नव्हे. देव बाजारातला भाजीपाला नाही, देव आशयाने भेटणार नाही. अवघड आहे तर काय रे अरे, असं नव्हे रे, सोयरे आहे. मग तेव्हा व्यासाने हा भगवत गीता लिहिली, गीता. मग श्री गणपतीने काय केले? भगवद्गीता लिहिली. भगवद्गीता नाव कोण ठेवलं? गणपतीने. आणि गीता, गीता म्हणजे काय? ज्ञान घ्या. का म्हणजे त्याग कशाच करा? नामरूप संसाराचा 3.5 हाताच्या ध्येयाचा आम्ही तुळशीपत्र देवावर ठेवलं. देवावर ठेवलं म्हणजे ते देव माझा नव. आता मुलीचं लग्न आपण करतो, मुलाच्या पायावर पाणी घालतो का? नाही. का? ते मुलगा आपला आहे. मुलीच्या पायावर पाणी घालून पाय घेऊन आपण पाठवतो का? हे मुलगी आजपासून माझी नव. कळते का नाही माझा विषय? हा, मुलीच्या पायावर पाय घेऊन का पाठवतो? हे मुलगी आजपासून माझी नव्हे आणि हे माझी पाहुणी नाही, 4 दिवसाची आहे. तसं देवावर आपण पाणी घालून काय ठेवतो? सांगा बरं, काय ठेवतो? कमलबाई
ए देवा तू माझा नवा काय तू माझा नवा काय हो ते तुळशी पत्र तुमच्या देवावर ठेवा हा खरा ठेवत नाही तर आणि भेल कुणाला राहतो आम्ही सांग पाणी कुणाला राहतो शंकरा तू माझा नवा का आता मुलीच्या पाय धुतो एकच उदाहरण तुम्ही घ्या जावायचं मुलीचं पाय धुतो आपण हे दोन्ही आपले नव काय नव म्हणून त्याच्या पायावर काय ठेवतो पाणी घालतो फुलं ठेवतो हळदी कुंकू वाहतो आता बाई तू आमच्या घरची पाहुणी ना आगेच तसं शंकरावर पाणी घालतो बेल ठेवतो देवा तू माझा तू माझा मग तुळशी पत्र बेल पत्र कुठे ठेवायचं सांगा बरं बंगल्यावर ठेवा नको बंगल्यावर कसं ठेवतो बंगला आपल्याला राहायला नको काय म्हण मग देवा मला सांभाळा म्हणजे कसं सांभाळतो नको माझं नको म्हटल्यावर कसं सांभाळणार तो गुरुच्या पायावर पाणी घालतो नवऱ्याच्या पायावर पाणी घालतो का मुलाच्या पायावर पाणी घालतो का गुरु तू माझा नवा काय म्हणजे थोडक्यामध्ये मला सांगितलं म्हणून तुळशी पत्र कुठे ठेवायचं विष्णूवर ठेवायचं नाही या शरीरावर ठेवायचं बेलपत्र कुठे ठेवायचं महादेवावर ठेवायचं नाही संसारावर ठेवायचं मग का ते माझं नाव अनुसित होतो ते मी नाही आणि माझा नाही तो मी ध्येय मी नाही माझं नाही ध्येय मी नाही माझं नाही म्हणून पुस्तकात बघतात कसं म्हणजे एक गुरु शिष्य होते मग गुरु शिष्य होता मग तो माझ्यासारखा मूर्ख असेल तो मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे म्हणत बोराच्या झाडाखाली बसला बोर माहित असतात का नाही त्या बोराच्या झाडाखाली मी ब्रह्म आहे तपासणी बसला हे गाडीवाला लई हुशार होता त्या 7:30ला वेद शास्त्र 11 पुराण ऋषी मुनी संत अवतार घेऊन तू देव म्हणून सांगतात आणि हे मी ब्रह्म आहे म्हणत बसतोय ह्याला आता कसं करावं म्हणलं मग तो गाडीवाला लाकडं नेणारा विकणारा ते गाडी सोडला त्याच्या पुढं कुणाच्या पुढं त्या तपस्वीच्या पुढं मी ब्रह्म आहे मी देवा नाही मी ब्रह्म आहे मी देवा नाही असं म्हणते नव्हते काय पोळ्या 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 म्हणून म्हटल्याने पोट भरते का पोळ्या करून खाल्ल्याने पोट भरतो काय ऐकायचं का नाही पोळ्या करून खाल्ल्याने पोट भरतय का पोळ्या 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 म्हणून बसल्याने होतंय तुम्ही म्हणू नका पोळ्या म्हणून परत पोळ्या करा पोट भरते मी ब्रह्म आहे मी ध्येय नाही असं म्हणू नका हो परत प्रयत्न करा मग तुम्ही ब्रह्म आहेच होतो म्हणायचं नाही जे होते ते जाते याला जर असतं त्यांना नसतं मग तेव्हा काय झालं गाडीवाला काय म्हणाला हे गाडी माझा आहे हे गाडी माझा आहे जो नाही त्यांना ब्रह्मनी आहे म्हणाला ना हा काय म्हणतो हे गाडी लाकडाचं गाडी तुला कोण नाही म्हणतो हे गाडी नाही म्हणून तुझं गाडी नाही हो मग तुला कोण नाही म्हणतोय वेद शास्त्र पुराण सगळे तू देव म्हणून सांगते मग तू म्हणजे मी ब्रह्म आहे ब्रह्माचा इथं त्या ब्रह्म आहेच त्याप्रमाणे मग हा ब्रह्मविद्या भूलोकामध्ये आहे मग काय म्हणते त्याने पुढं थोडक्यामध्ये घेते मी मग अंड ब्रह्मांडमुलो निंदिवू
जंगलाड कंटिकी करुवई नाव. मग जगामध्ये अनुरेणू धन कष्टाच्या ठिकाणी तू व्यापक आहेच परमेश्वरा, परंतु लोकांना मात्र दिसनाच, चर्मदृष्टीला तू दिसनाच आणि ज्ञान दृष्टी तू साथ. मग हे ज्ञान दृष्टी कुणाकडून लागतो? श्रोत्री असावा आणि अनुभविक असावा, ब्रह्मनिष्ठ असावा आणि त्या स्थितीला जाऊन पोचलेला असावं. अलीकड या मला पलीकड ना पांडुरंगा, मधी भरली चंद्रभागा. मग तस तेव्हा काय झालं? मग भगवान विष्णूने अवतार घेतले, कृष्णाने अवतार घेतला. मग ते गीतेच प्रचार केले. मग हे ब्रह्मविद्या कुठून आला? कुणापासून आला? शंकरापासून. आता कारण कोण आहे शेवटला? नेहून गेली सोलापूर मुलो, नेहून गेली अंबुजा जलमुलो, नियला वरणिंचुनु करिवरदा ना पैना दया सुपौरा. गीतने शिवशरणम माझे ते गीतार श्यामी, गीता कारणमु ई गीता कारणमु जगन्नाथा पार्वती. या सूर गीताचे प्रेमू श्री गणपती भगवत गीता राशेनु. मग या गीताला, या ज्ञानाला कारण कोण बाबा? जगन्माता पार्वती. आणि हे गीता कोण सांगितलं? व्यासाने सांगितले आणि गणपतीने लिहिले. आणि प्रेम असल्यामुळं आणि व्यासाचा अवतार, कृष्णाचा अवतार, मच्छिंद्रनाथाचा अवतार, हे तिन्ही विष्णूचे अवतार. मग एकाच एक त्याने आवडून घेऊन महाज्ञान बोध जगाला उद्धार करण्यासाठी भगवद्गीता लिहिला. हे वारकरी संप्रदाय म्हणजे वेगळं नाही. मग हे संप्रदाय कुणाचा आहे? म्हणजे शंकरापासून आल्यानं. पण आपण काय करतो? भेद करतो. वारकरी संप्रदाय वेगळं आणि बरं वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान कुणाचा आला? शंकराचा आला. शंकराचा कोण हे केलं? प्रेरणा कोण केलं सांगा म्हणून? पार्वती. मग पार्वतीचं किती कृपा आहे आपल्यावर. आणि तुमचा वंश म्हणजे पार्वतीचा वंशच आहे. पार्वतीला सोडून म्हणून पुरुष नुसतं कमावत राहतो. गाव कशा ठेवावं, भाऊ कशामध्ये ठेवावं, कुणाला काय द्यावा, कुणाला काय नाही, कुणाला काय कितपत द्यावा, कुणाला भजाव, कुणाला भजू नये, आणि घर कसं सांभाळावं, बाळाला कसं सांभाळावं, आणि बाळाला कोणतं औषध द्यावं, हे सर्व शक्ती बाईजवळ असते. आणि पुरुष मंत्री मावली बाईचं तुम्ही वर्णन करता आमचं काय नाही, परंतु सांभाळण्याचं शक्ती कुणाचं आहे? अहो तुम्ही कमावला पैसा आणून दिला हो, तर ते ठेवायचं, मुलाला सांभाळायचं, 9 महिने त्या बाळाला गर्भामध्ये धारण करायचं. ते बाळ आणलं की त्याला पारली गाली ना काका म्हणतो आपण, परत ती तसं मांडीवर ठेवून या हाताने खात असते. सहनशीलता पुरुषाजवळ आहे का घड्याजवळ आहे? बाईजवळ आहे. मग बाई कोण आहे? हा शक्ती आहे, तिचा अंश तुमच्या ठिकाणी आहे. मग ती पती जन्मला माझ्या उदरी मी झाले ग त्याची नवरी. पती कुणापासून झाला? आई तीच झाली. ब्रह्म विष्णू महेशला आई कोण झाली? तीच झाली. आणि नवरी कोण झाली? तीच झाली. कसं झाली मावली? तुम्हाला थोडक्यामध्ये लक्ष्मीची मोठा मुलगा ब्रह्मदेव, महालक्ष्मीचा मोठा मुलगा ब्रह्मदेव, आणि छोटी लक्ष्मी म्हणून तुम्ही जो बसवता तर ते लक्ष्मी महालक्ष्मीची मुलगी. मग ते लक्ष्मी महालक्ष्मी
महालक्ष्मी काय केली, वैकुंठ दिलेलं, ब्रह्मलोक दिली राहायला. कुणाला? ब्रह्मदेवाला. आणि कुणाला? आता बघा, शंकराचे आई वडील कोण माहिती नाही मला, सगून मध्ये सांगितलं. शंकराचे आई वडील माहित आहेत का? नुसतं देवाला पूजा करतो आपण. शंकराची आई कोण? सरस्वतीची आई कोण? महाकाळी. आणि महाकाळी शंकराला आणि सरस्वतीला जन्म दिली आणि शिवलोकाचं वास दिली. आणि आता बघा, सरस्वती महासरस्वतीचे पोर पार्वती आणि विष्णू हे दोघं भावंडे. लक्ष्मीचं जन्म, लक्ष्मीचं आणि ब्रह्मदेवाचं, लक्ष्मीचं विष्णूचं. पहिली मुलगी कोणाची? महालक्ष्मीची मुलगी कोण? तुमची छोटी लक्ष्मी असते बघा बाजूला, ते बाळ म्हण, बाळ ना, बाळ महालक्ष्मी. तुम्हाला थोडं बहुत माहिती असो. महालक्ष्मीची मुलगी कुणाला दिलं? विष्णूला, लहान मुलांना. महासरस्वतीचा मुलगा तो. आणि पार्वती धाव रे विष्णू, धाव रे विष्णू म्हणती का नाही? कुणाला हात मारती ती? ब्रह्माला हात मारती का? शंकराला हात मारती का? आपलं रक्षण कोण करतंय? राखी कोण? मग कुणाला बांधतो आपण? भावाला बांधतो का नाही? तसं धाव रे बाबा म्हणती. कोण? पार्वती. पार्वती आणि विष्णू कुणाचे? महासरस्वतीचे मूल. मग यांना वास कुठं दिली? वैकुंठामध्ये. जगाचं पालन करायला अधिकार शंकराने संहार कर बघा तो, आणि सृष्टीचा पालन तू कर, आणि सृष्टीचा उत्पत्ती कर म्हणून महालक्ष्मी कुणाला आज्ञा दिली? ब्रह्मदेवाला. म्हणून पती जन्मला माझ्या उदरी, मी झाल्यावर त्याची नवरी. पहिल्या कुठे का नव्हतेच काही, चंद्र सूर्या तारा नाही. पहिले कुठेच काही नव्हतं. हे सर्वांना उत्पन्न कोण केलं? ती महामाया केली. ती महामायाच, मग ती महामाया सर्व जीवाला, सर्व जीवांचा सुख धुळीला मिळवली. आणि तीच माया त्या धुळीला मिळवलेलं स्वरूप जाणून घेण्यासाठी ती काय झाली? पुन्हा ब्रह्मविद्या भूलोकामध्ये आणवायला निमित्त कारण झाली. म्हणून हा ब्रह्मविद्या कुणामुळे आला भारतामध्ये? म्हणून मानवाला किती अवस्था आहेत? मानव श्रेष्ठ का आहे? देव का कनिष्ठ आहे? सांगा बरं. नाही हो, मानव 3 अवस्था करतो. मानव का श्रेष्ठ आहे? मानवाला ब्रह्मबोध का चालतो? देवाला ब्रह्मबोध का चालत नाही? फक्त ब्रह्म देवांना विशेष सुख माहित आहे, आणि संसार खोटं दिसत नाही का? आपणाला देवाना. तुम्हाला हे प्रपंच खोटं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना. तुम्ही काय म्हणता? माऊली, मुलं बाळ, बंगला, गाडी, सुख दुःख, मान अपमान प्रत्यक्ष हे आपल्याला दिसतात. तुम्ही खोटं कसं म्हणता हो? तुम्ही असे प्रश्न करता. कोण आहात तुम्ही? मी म्हटलं बघा, संसार स्वप्नामध्ये तुम्हाला गाढ झोप लागतो. गाढ झोपीमध्ये तुम्हाला स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये भिकारी राजा होतो, दुसरा जग आहे. मग तो भीतीने दुःखाने जागा झाला. मग हसत बसला. मग बायको विचारली, का हसता हो? कशामुळे? अगं काय स्वप्न गंमत पडलं. काय झालं? मी राजा झालो होतो, मला 2 बायका होते, मी आनंदामध्ये होतो. ते कुठे गेलं म्हण? मग स्वप्नामधलं सुख आहे का जागृतीमध्ये? ते स्वप्न कसं खोटं आहे? हा प्रपंच खोटा आहे. म्हणून मानवाला ब्रह्मविद्या समजावून देता येते. म्हणून मला संसार खोटं करता, आणि विषयामध्ये सुख नाही
देवाच्या ठिकाणी काय आहे? सुख आहे, विषयामध्ये सुख नाही. काय हो माऊली, काय सांगतात तुम्ही? विषयामध्ये कसं सुख नाही? लग्न मंगळाचे लग्न झाले आनंद होते, नागवण झाले आनंद होतो, बंगला बांधलो आनंद होते. हा मामा काय ते भरल्या मोटारला काय म्हणतात, विमानामध्ये गेलो तर आनंद होतो. हा रोज 10,000 कमावलं तर आनंद वाटतो आम्हाला. हे आनंद कसं हो मावली तुम्ही? अरे बाबा, हे नसेल तर तुम्हाला आनंद होतही. अशी एक जागा आहे, काय असा एक जागा आहे, आणि त्या जागेला तुम्ही बघा, हे त्या जागेला तुम्ही बघा, ते जागा कुठं आहे? देव लांब नाही आणि ते जागा बी लांब नाही. तू माझ्यात आहे देव. अरे तुझ्यात नाही, तूच आहेस. अरे तुझ्यात नाही, तू वेगळा आणि तुझ्यात वेगळा. शेवटे आहेत ना गबा, कान रोज मन मचर मन बुद्धीची तांतर, हजार संकल्प विकल्प तुमच्या हृदयामध्ये निघतात. मग कोणाला म्हणून तुम्ही देव म्हणणार? तेवढ्याला बाजूला काढावं लागतं, काढून मग तेव्हा त्या देवाची समरस व्हावं लागतं. मग तेव्हा काय झालं? आणि असं होतंय काय मला मन किती नालायक आहे बघा. त्या मनाला आवडत पहिलं. मग तेव्हा काय झालं? मग अशी एक जागा आहे, असे एक ठिकाण आहे, आणि ते ठिकाण तुम्हीच आहे, दुसरीकडे नाही. कसं? गाढ झोप लागला तुम्हाला, गाढ झोप लागला. जर सगळे तज्ञ लोक ऐकणारे लोक आहेत म्हणून हा विषय घेतला, नाही तर घेतलं नसतं मी काय. मग तेव्हा काय झालं? मग गाढ तुम्ही झोपी गेला. बंगला आहे का? झोपीमध्ये, गाढ झोपीमध्ये तुम्हाला झोपी लागते का नाही कोणाला माहिती. हे मुश्किल आहे. आणि याला झोपलो ना, कोणते पाय घेऊन तर आवाज उठतो, परंतु झोप पडल्या झोप लागणं हा पुण्याचं काम आहे, न झोप लागणं हा पापाचं काम आहे. कमळात पडणं म्हणजे कोण येते कोण येते कुठून कोण येते असं काय म्हणून करू नका तुम्ही. मग पडल्या आलं तुमचं मन तिकडे जाऊ देऊ नका. असं करा, आता पोटे धावे मना तुमचे चरण देखलिया. मी ब्रह्म म्हणजे चालत नाही. भाग गेला शीण गेला, भाग गेला शीण गेला, अवघा झाला शियानंद, आता पोटे धावे मना. जिंकता गेलं तिथं तुम्हीच आहे असं चिंतन करा. मग मन तिथं जाऊन वापस येईल. तेव्हा काय झालं? आता तुमच्या गाढ झोपीमध्ये गाडी आहे का? बंगला आहे का? कटकली असा. आणि नातवंड आहेत का? परतून आहेत का? पैशाचं ढिगाण आहे का? नाही. काही विषय नाही. सुख तर आहे, सुख तर आहे, विषय तर. मग ते सुख कोणाचं आहे सांगा बरं. विषय आहेत का तिथं? काय सांगा ना. विषय तर नाही, तर सुख तर आहे. मग ते सुख कोणाचं आहे? तोंडाने म्हणू नका. यावं कविनी नोळी ब्रह्मा देवलिंगा जीवन हम्मा. पुण्यात वळण बघितला जीवन देव दिसतो का? येतो वाच्या निवर्तन ते आप रास्त्या म्हणता सहा. वेळ कुंठित झाले. मन बघायला गेला तिथंच मिळला. सागराचं भावनी केलं किंवा मिठाचं भावनी केलं, पाण्यामध्ये फेकलं, तासावर जाऊन बघा काय वाटतंय? आम्हाला सगळे देवच दिसतं बघा. बघा काय कशाला बोलता? सगळे देव बसलेलं मग होऊ शकत नाही ते. मग झोपीमध्ये तिथं काय नाही,
विषया नाही, परत सुख आहे. ते सुख कोणाचं आहे? तुमचं. मला काही कळत नाही. कुठं दार मित्रामध्ये मला काही कळत नाही. काही कळत नाही म्हणायचं, कळत. हेच तुम्ही आहे. कोण आहे? सगळ्याला घेऊन येऊ नका. सगळे म्हणजे काय? मी म्हणा. भारिका मूर्ती म्हणजे मी म्हणजे खरं देवच आहे. आम ಎಂಬುದು ಅಂತರದೊಳಗೆ तू ಇದಮೆಂಬುದು ಬಹಿರಂಗದೊಳಗೆ. अहम रूपाने अंतर दिसतो. मुलाबाळावर अहम लावलं ना ते संसारामध्ये मोडते. आणि ब्रह्मस्वरूपाशी अहम लावलं ना ते टिकून राहून दे. मग अहम ब्रह्मास्मी म्हणून म्हणा ना ब्रह्मराक्षस होते. ते बी मावायला पाहिजे. मग काय अहम ब्रह्म म्हणणं बी चुकीच. आता आपण बाहेरचं काटा काढतो. काटा काढून ते फेकून देतो. तिथं तोंडी पडलं म्हणून का दुसरं तावड ठेवतो का तिथं? अहो देह अभिमान जाते, परंतु मी ब्रह्म आहे म्हणायचा अभिमान जात नाही. एक ती ब्राह्मणाची बाई होती. मांजर मेला. कुणाला करून एकटा होतो 100 लोकांना खाऊ आणावं लागतंय म्हणून तो टोपल्यामध्ये घालून कपड्यामध्ये घालून झाकून नेऊन ते उकरंड्यामध्ये टाकायला गेली. परंतु दार खुल्लं ठेवून मग रोगीच हुंड आला. रोगी हुंड देऊन आत गेला. बोला लहान पिल्लू होता मांजर म्हणून ते झाकून देऊन टाकली. पण आता हुंड ओढण्यासाठी 100 लोकांना बोलवावं लागतंय. त्याप्रमाणे देह मी म्हणणं हा मांजर आहे, याला गुरुनं काढून टाकतो. परंतु मी ब्रह्म आहे म्हणणं मात्र काढून टाकता येत नाही. असाध्य आहे. मग काय हो मावली मी तसं म्हणते. ब्रह्मराक्षस होता. बरी होत आहे ते, गरीब होत आहे ते, सावकार होत आहे ते, गरीब होता ते बी गेलं पाहिजे. काय गेलं पाहिजे? ते कसं ते पिल्लू काय माझं फेकून येताना दार उघडली तसं आता मी पण येऊ मी ब्रह्म आहे म्हणायचं येऊ नका. तसं मला सुसुप्तीमध्ये काही कळत नाही. काही कळत नाही म्हणून कळून घेणारा कोण आहे? तो आहे. तिथं कोणी नाही. काही नाही म्हणणारा, काही नाही म्हणणारा, जगाचा अभाव बघणारा भाव पण तू आहेस. हे शब्द समजून घेण्यासाठी मोठे मोठे संत, मोठे मोठे गुरु व्यासासारखे तुमचा जन्म झाला. ऋषीमुनीचा जन्म झाला. मग सगळे लोक बोंब ठोकून थकले. परंतु ह्यांना काही कळना. कसं कळना? एकच मला लहान उदाहरण झाले. कबीरदास महाराज तिकडून आले आणि रामदास महाराज इकडून गेले. या बरं आवड्या रामदासाचे 2-3 भक्त काय चर्चा करतात कोणाला माहिती. 2 गुरु एका खाल्या गद्देशी गद्दे मिळतो खाये 2 लाख. ज्ञानीशी ज्ञानी मिळतो होळे 2 बात म्हटल्यासारखं. मग ज्ञानी एकत्र मिळतात म्हणून त्यांचे भक्त यांचे भक्त गेले. मग तो रामदास म्हणाला एक भेटला मोठा लट्ट दगड पाण्यामध्ये फेकला आणि हे ठो बोंब मारला. कोण? कबीरदास. पेपर चित्रपट तिन्ही नाही खुर्ची आई स्टाईल होईल ते वाटतो.
ते तुम्हाला मग मसन वाट्यातलं कधी बघणार. मग मसन वाट्यातले भूत असं दिवट्या घेऊन फिरतात. फिरत्यात म्हणजे घरी येत नाही, पाठी लागत नाही, तर दिसत्यात आणि काय होतं ते आदर्श होत. त्याप्रमाणे हा ज्ञान कळाल्यासारखं वाटतो, परंतु कळत नाही. आणि कळून घेण्याचं प्रयत्न करावं म्हणून 3 अवस्थे मानवाला आहे. तर संसार खोट करता येते. कशाचं उदाहरण? स्वप्नाचं. स्वप्नामध्ये भिकारी राजा झाला, जागा आल्यावर राज्य नाही चालत नाही. बघा ते स्वप्न कसं खोट आहे, हा प्रपंच खोट आहे. प्रपंच खोट करता येते. मग सुख आहे का नाही? निर्विषय आनंद सुसुप्तीमध्ये विषय नाही तर आनंद आहे. ते आनंद तुम्हाला जागृतीमध्ये भोगता आलं पाहिजे. तेव्हा तुमचं खरं ज्ञान, खरं उपदेश, खरं ऐकणं आणि खरं तुम्ही स्वरूपाला पोचल्यासारखं. म्हणून आज व्यासनारायणचं जन्म झालेला दिवस आहे. आणि ते महात्मे किती कष्ट घेतले, किती त्रास घेतले. तुमच्या स्वरूपाला तुम्ही जागणं हाच तुमचा धर्म आहे. आणि तुमच्या स्वरूपाला तुम्ही विसरणं हे तुमचा अधर्म आहे. आणि धर्म तुम्हाला वाटतं मी धर्माने वागतो, काही धर्माने वागत नाही. डोळा तुम्ही नाही, डोळा कुणाचा आहे? अग्नीचा आहे. परंतु मी बघितलो, मी खाल्लो, जीव कुणाचा अंश आहे? जलाचा अंश आहे. मी चवीनं खाल्लो. मग जीव खाल्ला का तुम्ही खाल्ला? थोडक्यामध्ये मोठ्या वाचामध्ये मी संघर्ष केला. गुन्हा इंद्रिय कोणाचा अंश आहे? पृथ्वीचा अंश आहे. परंतु मी गेलो संडासला गुन्हा इंद्रिय गेला का तुम्ही गेला? शिसन इंद्रिय कोणाचा अंश आहे? नेहमी बोलला असतो जलाचा अंश आहे. मी लग्नीला गेलं, मला लाज वाटलं, मग शिसन इंद्रियच तुम्ही जाणार. मी एवढंच खाते बघा, 2 दीड भाकरे एवढं भातच खाल्लं. काय झालं? तुम्ही पोट झालं. हात कोण? हाताला कोण आहे? इंद्र देवता आहे. ते पाठ आहे का नाही तुम्हाला? नाही. हा, मी एवढं जाणून केलं. तू केला का तुझा इंद्राने केला? शेत होता, एक शेतामध्ये तो 100 यज्ञ केला. 100 यज्ञ केल्यावर रोज 1000 लोकांना जीव घालत होता. मग मी पुण्य केलं. त्या शेतामध्ये तो संडासाला गेला. मग संडासाला गेल्यावर गाय चारा खाऊ लागली. हागायला बसलेले लोक बसत नाही. खेड्या गावातले दगड घेतात, कोणाला तर मारतात, गावात तर खोलतात. कुठं खेड्यातले, शहरातले नाही संडासात जातात. परत ते अनुभव नाही तुम्हाला, ते आपण केलेलंच आहे. ते तुम्हाला ते अनुभव व्हायचं आहे का नाही? डुक्कराचं बसलं ना, मग दगड घेऊन फेकायचं. मग हे सगळ्याला अनुभव आहे. भीमरावला ते अनुभव आहे. त्याचं सासरवाडी इंदापूर आहे. संडास कुठायचं तिथं. म्हणजे सगळ्याला काय लोकांना अनुभव येतं. मग ते गप बसून हे करणारा गप बसला नाही. मी 10,000ला जेवण देतो, 20,000चं जेवण देतो, मी देतो. Anjero
మాతకు మంగళారతి బెడగరే శరణమ్మ యోగి మాతకు శివశరణమ్మ గణించెట్టే మూర్తినాథను కాంచిన మూర్తినాథను కాంచిన చిన్మయ రూపిణి మంగళారతి జగరే శరణమ్మ యోగి మాతకు మంగళారతి జగరే శరణమ్మ యోగి మాతకు ఏమైనా కలెక్టర్ ఎవరు కావాలి వాళ్ళతో